आमचेही मतप्रवाह असे दोन वेगळे वेगळे नाही आहेत. आमच्या पक्षाचं एक स्पष्ट मत आहे की ही जागा ही शिवसेनेची आहे. जर तुम्ही आमच्या पक्षात आमच्या सगळ्या अर्थात नेते किंवा इव्हन आमदार जे ह्या सभेसाठी मतदान करतात त्यांना विचारलं, राज्यसभेसाठी मतदान करतात, तर सगळ्याच आमदारांचं मत आहे की ही शिवसेनेची जागा आहे आणि ती शिवसेनेकडे आली पाहिजे. दुसरं म्हणजे अर्थात, आणि मी व्यक्ती म्हणून म्हणत नाहीये किंवा कुठच्या व्यक्तीबद्दल म्हणत नाही, त्यांच्याबद्दल आदर आहेच, पण आम्ही पक्ष म्हणून म्हणत आहोत. जर दोन पक्षांचा विचार केला तर आता सध्या महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, कुठच्या युत्या आहेत, कुठच्या आघाड्या आहेत, ह्याच्यावर देखील थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एका बाजूला विलिनीकरणाचा विषय सुरू आहे, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर आत्ताच ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन गेल्या त्याच्यात देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. मुंबईत पण आपण जर पाहिलं तर राष्ट्रवादी एक जी होती ती आमच्यासोबत लढली, नंतर एकनाथ शिंदेंना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला आठवत असेल 2020 साली देखील अशीच एक विनंती आली होती आणि आमची एक सीट ज्या प्रियंकाजी आहेत त्या राज्यसभेत गेल्या, पण दुसरी सीट जी होती ती राष्ट्रवादीला दिली होती. पण दुसऱ्या राऊंडला आपण पाहिलं असेल 2022ला संजय राऊतजी जिंकून आले, पण आमचे दुसरे जे होते संजय पवारजी ते त्या दिवशी पराभूत झाले. आणि म्हणून हे सगळं राजकारण बघत असताना, जी काही मतांची समीकरणं ती बघत असताना, संख्याबळ बघत असताना आमचा दावा हा ठाम आहे. आणि दुसरं म्हणजे ही जी काही चर्चा होईल ती अर्थात मातोश्रीवर होणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे काँग्रेसशी देखील चर्चा करणं गरजेचं आहे, कारण काँग्रेस देखील मित्रपक्ष आहे. अजूनही जी आमची काँग्रेससोबत काही चर्चा झाली त्याच्यात हा विषय जो आहे कोणाला सीट गेली पाहिजे याच्यात कुठेही आलेला नाही आहे. आणि म्हणून पक्षाचं जे मत आहे ते एवढंच आहे की ही जागा राज्यसभेची ही शिवसेनेचीच आहे.